चंद्रपुर जिला सरकारी रुग्णालय परिसर में दिख रही गंदगी दे रही बीमारी को आमंत्रण। तो चलिए नजर डालते इस खबर पर। राज्य के अनेक जिलों में कोरोना का संक्रमण बड़ी तेजी से बढ़ रहा है और जिसके लिए महाराष्ट्र सरकार द्वारा अनेक प्रकार की उपाय योजना के कदम उठाए जा रहे हैं, मगर वहीं चंद्रपुर जिले के शासकीय रुग्णालय में अनेक जगह गंदगी दिखाई दे रही है और कुछ स्थानों पर जानवर खड़े दिखाई दे रहे हैं, कहीं पर गधे भी दिखाई दे रहे हैं और कुछ जगहों पर बड़ी संख्या में कचरा जमा हुआ है और यहाँ पर आने जाने वाले जहाँ उनकी इच्छा होती है वहाँ पर थूकने की वजह से वह भी गंदगी दिखाई दे रही है। गौरतलब शासकीय रुग्णालय और महाविद्यालय के कंत्राटी कामगार पिछले कई दिनों से अपनी मांगों को लेकर डेरा आंदोलन कर रहे हैं और उनकी कमी हर तरफ साफ दिखाई दे रही है। वहीं इस संदर्भ में जन विकास कामगार संघ के संस्थापक अध्यक्ष नगर सेवक पप्पू देशमुख ने क्या कहा, आप स्वयं सुनिए उन्हीं की जुबानी। 7 महिन्यापासून या कोविड योद्ध्यांना पगार नसल्यामुळे त्यांनी कोरोनामध्ये विनावेतन काम केल्यामुळे आम्हाला आंदोलन पुकारावं लागलं। 2 कामगारांचा याच्यामध्ये बळी गेला आणि आता जर त्याच्यामुळे गैरसोय होत आहे तर त्या गैरसोयीबद्दल उपाययोजना करण्यासाठी कामगारांना पगार देणं शासनाच्या स्तरावर, वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाच्या स्तरावर अगदी सोपं असताना रुग्णाची अजिबात चिंता नसलेलं हे निर्दयी प्रशासन असल्यामुळे ही वेळ आलेली आहे असं आमचं ठाम मत आहे। सगळ्या गोष्टींचा वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाला काही घेणं देणं नाही आहे, त्यांच्याकडून काही अपेक्षा नाही आहे। त्यांना कुठून मलिदा लाटायला मिळतो, कोणत्या कंत्राटदाराकडून पैसे मिळतात, त्यांना कामगारांचे पगार द्यायचे नाही, त्यांना रुग्णसेवा करायची नाही, त्यांना स्वच्छतेचं पालन करायचं नाही आहे किंवा स्वच्छतेची देखभाल करायची नाही आहे। त्यांना साधं शौचालयामध्ये शौचासाठी जाण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना व्यवस्था आहे की नाही याची सुद्धा काळजी नाही आहे। हे सगळे आम्ही त्या एक चित्र व्हिडिओ काही पाहिलेले त्याच्यावरून लक्षात येते, परंतु वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाच्या भ्रष्टाचारामुळे, दिरंगाईमुळे, दुर्लक्षितपणामुळे ही वेळ आलेली आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे। चंद्रपुर जिले के विभिन्न ग्रामीण रुग्णालय तथा उप रुग्णालय में मिली जानकारी के मुताबिक अनेक स्थान रिक्त पड़े हैं, मगर वहां पर पर्यायी व्यवस्था किस प्रकार चलाई जा रही है, इसके संबंध में विस्तारपूर्वक जानकारी जिला शल्य चिकित्सक डॉक्टर निवृत्ति राठौर ने दी। चंद्रपुर जिल्ह्यामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक अंतर्गत ग्रामीण भागात 14 संस्था एकूण कार्यरत आहेत। त्यामध्ये 4 उपजिल्हा रुग्णालय आणि 9 ग्रामीण रुग्णालय आणि 1 जिल्हा रुग्णालय असे एकंदरीत एकूण 14 संस्था कार्यरत आहेत आणि यामध्ये काही रिक्त पदं निश्चितच आहे। वर्ग 1चा विचार जर केला तर वर्ग 1चे आमचे एकूण 33 पदे मंजूर आहेत आणि 12 पदे भरलेली आहेत आणि 21 पदे रिक्त आहेत आणि वर्ग 2मध्ये जवळपास 20% पदे जी आहेत ते वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त आहेत। ते आम्ही त्यासाठीही वारंवार जाहिरातीद्वारे ह्या पदे भरतो आहेत आणि त्यांचं वॉक इन इंटरव्ह्यूच्या माध्यमातून दर सोमवारी आम्ही ते वॉक इन इंटरव्ह्यू घेतो आहे आणि त्या माध्यमातून भरतो आहे। 11 महिन्याकरता त्यांना पदस्थापना देण्यात येत आहे। तसेच वर्ग 3 आणि वर्ग 4ची जवळपास 20 ते 25% पदं रिक्त आहेत, परंतु अशाही परिस्थितीत कुठेही रुग्णसेवामध्ये आम्ही व्यवस्थित पार पाडत आहोत आणि तात्पुरती पर्यायी व्यवस्था म्हणून आम्ही कंत्राटी पद्धतीवर ह्या सेवा घेतलेल्या आहेत। सगळं ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयामध्ये स्वच्छतेचे आम्ही कंत्राट दिलेलं आहे, ते बाह्य यंत्रणेद्वारे आम्ही स्वच्छता करून घेतो आहेत पूर्ण जिल्ह्यामध्ये। त्यासोबतच रुग्णांना आहाराची सुविधासुद्धा आम्ही उपलब्ध करून दिलेली आहेत। सर्व ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयामध्ये सुरक्षा रक्षकसुद्धा आम्ही नियुक्त केलेले आहेत आणि त्यासोबतच स्वच्छता कर्मचारी ते त्यांना 3 वेळे स्वच्छता, पूर्ण रुग्णालयाची स्वच्छता करणं बंधनकारक आहे अशा प्रकारचं आमचं करार त्यांच्यासोबत झालेला आहे आणि त्यानुसार सर्व रुग्णालयाची साफसफाई हे योग्य प्रकारे करण्यात येत आहे। कुठल्याच ग्रामीण रुग्णालय किंवा उपजिल्हा रुग्णालयामध्ये जनावर किंवा असं इतर दिसणार नाहीत, कारण सगळ्या ठिकाणी आम्ही वॉल कंपाऊंड्स करून घेतलेले आहेत आणि एक गेटसुद्धा आम्ही सुशोभीकरण गेटचं पण केलेलं आहे त्या ठिकाणी आणि 24/7 त्या ठिकाणी सुरक्षा रक्षकसुद्धा नेमलेले आहेत। त्यामुळे कुठल्याही ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयामध्ये असं ग्रामीण म्हणजे जे गुरेढोरे आहेत किंवा बाकीचे जनावर आहेत ते असं मला तरी अद्यापही दिसलेले नाही आहेत।
जैसा कि हर खबर के अंत में हम कहते हैं, सिटी न्यूज किसी पर टीका टिप्पणी नहीं करता, मगर जहां भी जो भी कमी दिखाई देती है उस कमी को संबंधित विभाग की ओर पहुंचाने का कार्य करता है, जिससे उसका अतिशीघ्र निराकरण हो। क्योंकि इस समय राज्य में अनेक स्थानों पर कोरोना के रुग्णों में बढ़त दिखाई दे रही है और चंद्रपुर जिले में इस संदर्भ में उपाय योजना करना अति आवश्यक है।